दरम्यान इंडिगोच्या या ढिसाळ कारभारावरती श्वेतपत्रिका काढा, विमान कंपनीमुळे प्रवाशांना झालेला त्रास हा धक्कादायक असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। त्यांनी केंद्राकडे या सगळ्या संदर्भातली श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे, तरच या संदर्भात नक्की काय झालं होतं हे आमच्यापर्यंत कळेल, आम्हाला कळेल असंही त्या म्हणाल्या। आता अजून इंडिगोसारख्या 5 एअरलाईन्स केल्या पाहिजेत, ज्याच्यातून एकाकडे असा कुठलाही कंट्रोल राहता कामा नये की या देशातली प्रत्येक जो दौरा बाहेर जातोय त्याला अडचण झाली। करोडो रुपयाचं पण नुकसान झालं आणि करोडो लोकांचेही हाल झालेत, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत। त्याच्यामुळे याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट केलं पाहिजे की इंडिगोचं नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण आहे। या इंडिगोच्या या संपूर्ण कार्यप्रणालीमुळे देशातल्या अनेक विमानातून प्रवास करणाऱ्या हजारो लाखो लोकांवर याचा परिणाम झालेला आहे। काल तर एका मी सोशल मीडियावर असं बघितलं की महिलांना ह्याच्यामुळे त्रास झाला आहे, मुलांना त्रास झाला आहे, वयस्क लोकांना त्रास झाला आहे। तर याच्यामध्ये केंद्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, राज्याचा एक मंत्री म्हणून आदरणीय मुरली अण्णांशी सविस्तर याच्यावर बोललेलो आहे आणि त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये नक्की इंडिगोकडनं असं का झालं याची चौकशी होणार। दरम्यान इंडिगोचं विमान रद्द झाल्यामुळे बहुतांश प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। पुढचे 3 दिवस कोणतंही बुकिंग त्यांना आता मिळणार नाहीये। काउंटरवर एकच गर्दी उसळली आहे। खासगी बसचं दिल्लीचं भाडं चक्क 10,000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलंय। संभाजीनगरमधली ही अवस्था आहे। संभाजीनगरच्या विमान प्रवाशांना याचा जोरदार फटका बसला।